नमस्कार. तर आज आपण पदार्थ विज्ञानमधील दर्शन हा विषय पाहणार आहोत. तर दर्शन शब्दाची उत्पत्ती कशी झाली? तर दर्शन शब्द दृश्य या धातूला ल्युत प्रत्यय लावून तयार झाला आहे. त्याची व्याख्या दृश्यते यथार्थ तत्वम अनेनेति दर्शनम, म्हणजेच ज्याद्वारे यथार्थ तत्व पाहिले जाते त्यास दर्शन असे म्हणतात. दृश्य म्हणजे पाहणे व यथार्थ तत्व म्हणजे सत्यज्ञान. वस्तू जशी आहे तसे साक्षात ज्ञान होणे म्हणजेच दर्शन. संख्या माधवाचार्यांनी एकूण 16 दर्शनांचे वर्णन त्यांच्या ग्रंथात केले आहे. त्यापैकी 9 दर्शनच प्रमुख आहेत. दर्शनाचे 2 प्रकार पडतात. आत्ता आपण पाहिलेच की 16 दर्शन सांगितले आहेत, त्यापैकी 9च फक्त प्रमुख आहेत. त्यांचे 2 प्रकारे वर्गीकरण केले आहे. आस्तिक दर्शन 6 प्रकारचे व नास्तिक दर्शन 3. आस्तिक दर्शनामध्ये सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. नास्तिक दर्शनमध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शन. आस्तिक दर्शन म्हणजे परलोक आहे व ईश्वरांना मानणारे, व नास्तिक दर्शन म्हणजे परलोक नाही व ईश्वरांना मानत नाहीत असे लोक. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की मी एक टेबल बनवला आहे. त्यामध्ये दर्शन, त्याचे पर्यायी नाव, ते आस्तिक आहे की नास्तिक आहे, त्याचे रचयिता व त्याचे थोडेफार वैशिष्ट्ये हे सर्व या टेबलमध्ये आलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात या एका पानावरून सर्व 9च्या 9 दर्शन हे तोंडपाठ राहणार आहेत. आता पाहूयात सांख्य दर्शन. त्याचे पर्यायी नाव निरीश्वर सांख्य, ते आस्तिक दर्शन आहे. त्याचे रचयिता कपिल मुनी व वैशिष्ट्ये सृष्टी विकासक्रम वर्णन आहे, त्रिगुण आहे, पुरुष प्रकृती वेगवेगळे मानले आहेत व सत्कार्यवाद आणि परिणामवाद सांगतात. नेक्स्ट योगदर्शन. पर्यायी नाव शेश्वर सांख्य, आस्तिक आहे, रचयिता पतंजली आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे की ह्याच्यामध्ये अष्टांग योगाचं वर्णन आलेलं आहे. वैशेषिक दर्शन. त्याचे पर्यायी नाव औलुक्य, आस्तिक दर्शन आहे. त्याचे रचयिता कनाद आहेत व त्याचे वैशिष्ट्य असे की त्याच्यामध्ये 9 द्रव्याचे वर्णन आलेले आहे. महाभूत, काल, दिशा, आत्मा, मन, परमाणुवाद सांगितला आहे. त्याच्यानंतर पाकच सिद्धांत म्हणजे पिलू पीटर पाक ह्याचं सुद्धा वर्णन ह्यात आलेले आहे. नेक्स्ट न्यायदर्शन. तर्कविद्या, वादविद्या, अन्विनिक्षी विद्या. आस्तिक दर्शन आहे, गौतम ऋषी व ह्याच्यामध्ये आरंभवादाचे वर्णन आले आहे म्हणजेच असत्कार्यवाद. नेक्स्ट दर्शन आहे पूर्वमीमांसा. त्यालाच पर्याय आहे मीमांसा दर्शन. आस्तिक दर्शन आहे, त्याचे रचयिता जैमिनी आहेत व त्याच्यामध्ये कर्म, यज्ञ व कर्मकांडाचे वर्णन आले आहे. नेक्स्ट दर्शन उत्तरमीमांसा. त्याला पर्याय नाव आहे वेदांत. आस्तिक दर्शन आहे व त्याचे रचयिता व्यास आहेत. आता नास्तिक दर्शन पाहूयात, जे की संख्येने 3 आहेत. पहिलं चार्वाक दर्शन. त्यालाच पर्याय नाव आहे बृहस्पत्य किंवा लोकायत. नास्तिक दर्शन आहे, त्याचे रचयिता आहेत बृहस्पत्य. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, आकाश महाभूताचं वर्णन आलेलं नाही व स्वभाववादाचं वर्णन आलेलं आहे. नेक्स्ट बौद्ध दर्शन. नास्तिक दर्शन आहे व त्याचे रचयिता आहेत गौतम बुद्ध. त्यामध्ये 4 पदार्थ, 4 सिद्धांत व क्षणभंगुरवाद याचे वर्णन आले आहे. नेक्स्ट दर्शन आहे जैन दर्शन. त्यालाच पर्याय नाव आहे नैकांत. नास्तिक दर्शन आहे, त्याचे रचयिता वर्धमान महावीर आहेत व त्यामध्ये 2 प्रमाण, 6 पदार्थ याचे वर्णन आलेले आहे. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.